नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. निवडणुका चालल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये आणि धरपकडी चाललेल्या आहेत त्या बांगलादेशामध्ये. हे काय गौडबंगाल चाललेलं आहे आणि याची सुरुवात कोणी आणि कुठून केली? जरूर ऐका हा व्हिडिओ. सुरुवात कशी झाली बघा. साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बांगलादेशचे NSA खलील हे भारतामध्ये आले आणि भारताच्या NSAंना भेटले. श्री अजित दोवल यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतर ते मायदेशी परत गेले. काहीतरी संदेश घेऊन जरूर गेले ते. बांगलादेशमध्ये हालचाली सुरू झाल्या आणि एक मोठं नेटवर्क जे आहे ते उजेडात आणलं गेलं. हे नेटवर्क काय होतं? हे नेटवर्क असं होतं, की बांगलादेशच्या वायुदलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या ISIने शिरकाव केलेला होता. तुम्ही जर का बातम्या बघाल ना, म्हणजे सोरोस गँगवाल्या बातम्या बघाल, तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, की बांगलादेशच्या वायू दलामध्ये TTPचा शिरकाव झालाय. आता TTP म्हणजे तेहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तान. त्यांचा वावर कुठे असतो? पाकिस्तानच्या पख्तुनिस्तानमध्ये. आता तिथे जर का ते तिकडे काम करत असतील, तर त्यांचा आणि बांगलादेशचा संबंध काय? पण कुठून तरी बादरायण संबंध जोडायचा, काही-काही गोष्टी त्यांनी जोडून दाखवलेल्या आहेत. त्या सगळ्या निखालस चुकीच्या आहेत. TTPनी स्टेटमेंट दिलेलं आहे, आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही. हे ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांचा आणि ISIशी संबंध असू शकेल, अल-कायदाशी संबंध असू शकेल, तेव्हा त्या दृष्टिकोनातून तुम्ही चौकशी करा. आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा हा एक मुद्दाम दिशाभूल करणं म्हणजे बातमी तर दिली, पण त्याच्यात दिशाभूल सुद्धा केली गेली. आता नेमकं काय झालं लक्षात घ्या. हे बांगलादेशचे जे एअर फोर्स आहे, मी एक व्हिडिओ बघितला आणि तो मजेशीर व्हिडिओ वाटला मला. त्याच्यामध्ये एक डोसा एक्सप्रेसचा एक डिलिव्हरी बॉय असतो. तसा डोशाची ऑर्डर मिळाली म्हणून तो पॅकेट घेऊन गेला. तिथे गेला तर त्याच्या लक्षात आलं, की हे तर कॅन्टोन्मेंटमध्ये आहे. कॅन्टोन्मेंटमध्ये त्यांनी दारावरती टिक-टिक केली. आतून आला, तर तो म्हणतो, की इथे म्हणजे बांगला भाषा बोलली जाते. पण दार उघडणाऱ्यांनी बांगला भाषेत न बोलता तो माझ्याशी उर्दूमध्ये बोलला आणि तेव्हा ह्याला शंका आली, की हा बांगलादेशी नसावा. इथून सुरुवात कशी होते बघा. म्हणजेच आत कॅन्टोन्मेंटमध्ये पर्यंत हे इन्फिल्ट्रेशन झालेलं होतं. पाकिस्तानचे काही ऑफिसर्स हे बांगलादेश आर्मीच्या कॅन्टोन्मेंटमध्ये ठाण मांडून बसलेले होते. तिथे भरती चाललेली होती, रिक्रुटमेंट चाललेली होती आणि भरती कशासाठी आपल्याला माहिती आहे. फार काही बोलायची गरज नाही. तिथे म्हणे प्रत्येक कॅन्टोन्मेंटमध्ये त्यांचा आतमध्ये एक मशीद असते. त्या मशिदीचा जो इमाम होता, तो इमामच म्हणे रिक्रुटमेंट एजंट होता. कारण प्रत्येक जो भाविक आहे, तो भाविक मशिदीत तर जाणार आणि मशिदीत जाणार म्हणजे तिथला जो इमाम आहे, त्याच्या नजरेतून तो सुटू शकणार नाही. तेव्हा कोण आपल्या जाळ्यात येऊ शकतो, कोण येऊ शकत नाही, ह्याचा अंदाज इमामाखेरीज कोणालाही नसेल. पुढची बातमी वाचली ते मला धक्का बसला, की हा इमामच मुळी व्हिसा वाटायचं काम करत होता. तो व्हिसा कोणाला, कशासाठी, कुठल्या देशाचा देश होता, थांगपत्ता नाहीये मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दोवल यांना भेटून खलील परत गेले, त्यानंतर बांगलादेशामध्ये धरपकडीचं सत्र सुरू झालं. त्याच्यामध्ये वायुदलातले काही अधिकारी आणि अन्य ठिकाणचे जवळ-जवळ 3 ठिकाणी असं म्हणतात, की ढाक्याचा जो भाग होता त्याच्यामध्ये झालं, चिटगावमध्ये झालं आणि आणखी एका ठिकाणी असे जेसोर या 3 ठिकाणी ह्या धरपकडी झाल्या. काही जण आकडा साधारणपणे 100 पर्यंत देत आहेत, काही जण काही डझनाचा आकडा देत आहेत. परंतु आकडा महत्त्वाचा नाहीये, की हे जे पेनिट्रेशन हा जो शिरकाव झालेला होता, घुसखोरी झालेली होती, ही घुसखोरी महत्त्वाची होती. आता ही महत्त्वाची का आहे? तुम्ही म्हणाल, की अशा पद्धतीचं गुप्तहेरांचं जाळं तर अनेक देश, अनेक देशांमध्ये पसरवत असतात. ह्याच्यात तुम्हाला विशेष काय वाटेल? पण तुम्हाला आठवत असेल, की गेल्या वर्षी पाकिस्तानचे जे DG-ISPR आहेत, त्यांनी एक भाषण केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं, की भारताने फार फुरफुरू नये, त्यांच्यावरती पुढचा हल्ला जो आहे, तो पूर्वेकडून होईल. आठवलं तुम्हाला?
म्हणजे ते असं सूचित करत होते की तुमच्यावरती हल्ला हा बांगलादेशातून होणार आहे आता. त्यावेळेला अर्थात युनूस सरकार होतं. आता युनूस सरकार गेलेलं आहे. मग आता काय प्रश्न आहे? तर आता त्यांचे ते जे खाजा आहेत आसिफ, त्यांनी स्टेटमेंट दिलं की भारताने फार जास्त लुडबुड केली तर त्यांच्या आतपर्यंत घुसून आम्ही हल्ले करू, आतपर्यंत घुसून कलकत्त्यापर्यंत आम्ही पोहोचू. कलकत्त्यापर्यंत पोहोचणार आसिफ साहेब? कुठून पोहोचणार? काय पाकिस्तानातून एअर स्पेस मिळणार आहे तुम्हाला? भारताचा एअर डिफेन्स सिस्टीम तुम्हाला अडवायला नाहीये. पण त्यांना खात्री होती की आपल्याला इथून जायचंच नाहीये, आपल्याला पूर्वेकडून हल्ला करायचा आहे आणि तो बांगलादेशातून करायचा आहे. आणि म्हणून एअरफोर्स मध्ये घुसखोरी झालेली होती. साध्या आर्मीमध्ये केलं असेल त्यांनी, आणखी पोलीस दलात सुद्धा केलेलं आहे असं समजतंय. पण वायुदल महत्वाचं आहे, कारण विमानं उडवून थेट आतपर्यंत येऊ शकलेच नाही मित्रांनो. कारण निर्णय कोण आणि कसा घेणार, सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती तुम्हाला एक हा व्हिडिओ आपण शेअर करू. व्हिडिओ नाहीये, हे माझं प्रेझेंटेशन आहे आणि ते प्रेझेंटेशन आपण बघू. कारण ते शेअर केलं की तुम्हाला साधारण अंदाज येईल काय आहे ते. अशा प्रकारे थोडीफार जास्त माहिती दिलेली आहे, कारण जे मी लिहित नाही तिकडे एक दोन्हीकडून म्हणजे पाकिस्तान मधून बांगलादेशामध्ये सरसकट माणसं सतत येत होती. ISI ची सुद्धा, तुर्की गुप्तचर येत होते. अशा प्रकारे एक वेगळं वातावरण बांगलादेशामध्ये तयार केलं गेलेलं होतं. लष्कर ए तोयबाचे लोक होते, जैश ए मोहम्मदचे येत होते, हमास, अल कायदा, IRGC इराणची आणि तुर्कीची इंटेलिजन्स एजन्सी MIT, हे सगळे बांगलादेशामध्ये हजेरी लावत होते. त्या अशा प्रकारे बांगलादेशमध्ये एक मोठा शिरकाव करण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला होता. या बातम्या येत होत्या. शिवाय जी सीमावर्ती भाग आहे भारताचा, तिथे जास्त प्रभाव होता त्यांचा आणि त्यांच्या हालचाली ह्या तिथे. म्हणून मी जेव्हा बांगलादेश मधल्या निवडणुकांवरती एक व्हिडिओ केला, त्याच्यात मी म्हटलेलं होतं की सीमावर्ती भागामध्ये जमातला यश मिळालेलं आहे, कारण हे सगळे लोक तिथे ठाण मांडून बसलेले होते. चिकन नेकच्या आसपासचा जो परिसर आहे, नेमका तिथे जमातला मोठा यश मिळालेला आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तेव्हा हा जो शिरकाव झाला हा इतका दुर्लक्ष नाही असं समजू नका तुम्ही. आणखी काय झालं बघा की किती जण पकडले गेले, काही जण पळून जाण्यात यशस्वी आले. म्हणजे जे काय अटकांचं सत्र ठरवलेलं होतं त्याची कुणकुण बातमी कधी ना कधी कोणाला मिळाली. हे जे 6 जण पळाले ते किती महत्वाचे होते हे आजच्या घडीला सांगता येणार नाही. म्हणजे ते मोरके होते आणि पळाले का कसे काय, त्यांच्याकडे काय नेमकी माहिती गुप्त होती आणि त्यांना बाहेर काढण्यात यश आलं हे सुद्धा बघितलं पाहिजे. हे लोक गेलेले आहेत ते देश बघा, तुर्कस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि पोर्तुगाल इथपर्यंत गेल्याची बातम्या हे बांगलादेशची वर्तमानपत्र देत आहेत. आपण देण्याची गरज नाही. अटक होण्यापूर्वी त्यांनी काय केलं तर बेसमेंट जो असतो ह्याचा आर्मीचा जो कॅम्प असतो, कॅन्टॉनमेंट असतं, तिथे जो सिव्हिल स्टाफ आहे त्या सगळ्यांना सांगितलं तुमची रजा रद्द करण्यात आलेली आहे, कोणालाही रजा मिळणार नाही. त्यानंतर सर्वांचे मोबाईल जे आहेत ते जप्त केले गेले आणि मग त्याच्यानंतर स्ट्रिक्ट मॉनिटरिंग प्रोटोकॉल्स एन्फोर्स झाले. म्हणजेच अन्य जे काही कम्युनिकेशनच्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांकडे सरकारने लक्ष द्यायला सुरुवात केली, देखरेख करायला सुरुवात केली. आणि याच्या नंतर म्हणजे 20 एप्रिल पासून धाडी घालायला सुरुवात झाली आणि मग अटक झाली सगळ्यांना. त्यातला एक महत्वाचा जो दुवा आहे, हा सगळ्यात महत्वाचा दुवा असा आहे की बांगलादेश आर्मीचे प्रमुख वकारुज्झमान जे आहेत, हे 19 तारखेला म्हणजे रविवारी मलेशियाच्या ट्रिपवर गेले. त्यांची 4 दिवसाची भेट होती. ते गेले आणि 20 तारखेपासून बांगलादेशामध्ये कारवाई सुरू झाली. हा एक महत्वाचा तपशील आहे ज्याच्याकडे कोणी कदाचित तुमचं लक्ष वेधलं नसेल, पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे वकारुज्झमान जे आहेत ते शेख हसीना यांच्या विश्वासातले. आपल्याला माहितीये शेख हसीनांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी म्हणून मदत कोणी केली तर वकारने केलेली होती.
मग ही सगळी कारवाई आणि त्याच्यावरती हे करायची जी ऍक्शन घ्यायची सुरुवात झाली या सगळ्या ऑफिसर्स वरती, ती वकार देशातून बाहेर गेल्यावर का झाली हा प्रश्न आहे. पाकिस्तान असो किंवा बांगलादेश असो, अशा प्रकारे जेव्हा सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकारी तिथे उपस्थित असतो, तेव्हा काही गोष्टी करणं शक्य नसतं. तो मायदेश सोडून बाहेर जातो, त्यावेळी काही उचापती केल्या जाऊ शकतात. तसं हे आहे का? आणि ही सगळी जी ऍक्शन आहे, ही वकार ह्यांच्या ऍब्सेन्स मध्ये का घेतली गेली? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही आणि ते सध्या इमिडिएटली मिळण्यासारखं सुद्धा नाहीये. माझ्याकडे तर बिलकुल नाही, पण माझ्या मनामध्ये हा प्रश्न मात्र जागृत आहे. आता तुमचं जे मी लक्ष वेधते आहे ते कुठे? तर 26 डिसेंबरला गेल्या वर्षीच्या ढाकाच्या आसपास एक केरमानीगंज नावाचा इलाका आहे. तिथला मदरसा उल कुरान इथे एक फार मोठा ब्लास्ट झाला. या बॉम्बस्फोटामध्ये म्हणजे तो जो स्फोट झाला त्याच्यामध्ये संपूर्ण इमारत ही नष्ट झाली. तिथे ज्यावेळेला बांगलादेशचे पोलीस आणि त्यांचे अँटी टेरर युनिट पोहोचलं, त्यांच्या लक्षात आलं की तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं आणून ठेवलेली होती. साठा झालेला दिसत होता तिथे. ह्या एटीयूनी त्यावेळी चौकशी तर केली, परंतु 26 डिसेंबर पर्यंत युनूस सरकार होतं. त्यामुळे एटीयूनी नेमकी काय कारवाई केली हे सांगता येत नाही. त्यांना कदाचित तेव्हा चूप बसावं लागलं असेल. जसे तारीख हे सत्तेवर आले त्यानंतर मग हालचालींना सुरुवात झाली. तर हा जो मदरसा होता, या मदरसेमध्ये तयारी कसली झाली ती लक्षात ठेवा, की बांगलादेश मधल्या सर्व हिंदू मंदिरांवरती हल्ले करायचे आणि तिथे बॉम्बस्फोट घडवून ते जमीनदोस्त करायचा जबरदस्त योजना त्यांनी आखलेली होती आणि त्याची सगळी सूत्र ह्या मदरसेमध्ये मिळालेली आहेत. आता तुम्ही कल्पना करा, की आता ज्यावेळेला हे सगळे पकडले गेले त्यानंतर बांगलादेशमध्ये एक हाय अलर्ट जारी केला गेला आणि लोकांना सांगितलं गेलं, की अनेक ठिकाणी हल्ले होऊ शकतात, दहशतवादी हल्ले होऊ शकतात. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची संसद, त्याच्यानंतर प्लेस ऑफ वर्शिप म्हणजे प्रार्थनागृह, तसंच देवळं, एंटरटेनमेंट सेंटर म्हणजे मनोरंजनासाठी तुम्ही कुठे सिनेमा असेल, नाटक असेल किंवा अन्य ठिकाणी कुठले शो असतील तिथे जात असाल या आणि सिक्युरिटी इन्स्टॉलेशन म्हणजे सुरक्षा व्यवस्थेची जी ठिकाणं आहेत त्यांचं जे ऑफिस ठाण आहे तिथे अशा पद्धतीने हे इतकं व्यापक जाळं विणलं गेलेलं होतं की बांगलादेशामध्ये त्याचा स्फोट कधीही होऊ शकला असता. अत्यंत योग्य वेळी हा हल्ला टाळता आला सुरक्षा यंत्रणांना आणि त्याचं श्रेय अर्थातच भारताकडे देण्यात येते आहे. कारण खलील जर का दोवलना भेटले नसते तर कदाचित हे सगळं ऍक्टिव्हेट झालं नसतं असं लोकांचं म्हणणं आहे. आणि हे सगळं होत असतानाच आतापर्यंत बांगलादेशामध्ये एकूण म्हणजे कदाचित तारीख आल्यानंतर 2700 कैदी हे जेल तोडून पळालेले आहेत. 2700 कैदी. त्यातल्या अनेकांचा अजूनही ठावा ठिकाणा कळलेला नाहीये. हे सगळे जर का रॅडिकलाइज्ड असतील, त्यांना आधी कुठल्या गुन्ह्याखाली आत ठेवलेलं होतं आणि आता ते सुटल्यानंतर कोणाला जाऊन मिळणार आहेत हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा बांगलादेशची सुरक्षा जी व्यवस्था आहे ती कशी कोलमडून पडलेली आहे तुम्हाला दिसेल. तारिक यांनी ही सगळी उपाययोजना वेळेवर केल्यामुळे सध्याचं संकट टळलंय असं आपण म्हणू शकतो. परंतु त्याच जोडीला हेच संकट भारतावरती होतं हेही लक्षात ठेवा, की तो जो हल्ला करायचा म्हणत होते, कलकत्त्यापर्यंत घुसू म्हणत होते, ही सगळी गोष्ट जर का कोऑर्डिनेट करून पश्चिम बंगालच्या निवडणुकींच्या मुहूर्तावरती जर का हे सगळं करायचा बेत होता का आणि तो ते होण्या अगोदर सगळं फिजल आउट करण्यामध्ये आपल्याला यश आलं का? ह्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीयेत. ती पुढच्या काळामध्ये जरूर मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सहयोग असाच चालू ठेवा. नमस्कार.